जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, शिंदे ट्युटोरियल्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहे मिक्स ऑपरेशन. मिक्स ऑपरेशन म्हणजेच काय, तर यामध्ये बोडोमासची ट्रिक यूज केली जाते. बोडोमास म्हणजेच काय, आपण अगोदर जो व्हिडिओ केला होता त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बोडोमास म्हणजेच काय, तर ॲडिशन. पहिल्यांदा मी इथं बोडोमास लिहिते. Bodomas means B means bracket, O means of, D means division, M means multiplication, A means addition, S means subtraction. तर ही मेथड यूज करून आपण मिक्स ऑपरेशन सम सॉल्व करतो. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय माहित पाहिजे, तर बेसिक कन्सेप्ट्स माहित पाहिजेत. त्यासाठी आपल्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करता आलं पाहिजे. जर त्या मेथड व्यवस्थित आपल्याला सॉल्व करता आल्या तर आपण इझिली मिक्स ऑपरेशन हा चॅप्टर सॉल्व करू शकतो. तर पहा, पहिल्यांदा आपण बेसिक घेऊया. ॲडिशन. हे सम सॉल्व करताना ॲडिशन हे आपल्याला हॉरिझॉन्टल अरेंजमध्ये करायचं आहे. 375 प्लस 462. हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजेच आडव्या पद्धतीतच आपल्याला ॲडिशन करून आन्सर काढायचा आहे. 5 प्लस 2 7, 7 प्लस 6 13, 13चा 1 कॅरी, 3 प्लस 4 7, 7 प्लस 1 8, 837 आन्सर येत आहे. तर आता पुढे आपण काय पाहणार आहे, सबट्रॅक्शन. आता सबट्रॅक्शन सुद्धा काय करणार आहे, हॉरिझॉन्टल पद्धतीतच आपण सॉल्व करणार आहे. पाहून घ्या इथं 832 मायनस 321. तर पाहून घ्या, 2 मायनस 1 1, 3 मायनस 2 1, 8 मायनस 3 5. तर 511 हे आन्सर आलेलं आहे. किती सोपं आहे. या पद्धतीतच आपल्याला सम सॉल्व करायचे आहे. तर पहा इथे 653 मायनस 375. आता इथे पहा काय दिलेलं आहे, युनिट प्लेसमध्ये 3 आहे आणि ह्या युनिट प्लेसमध्ये 5 आहे. तर लेस होत नाही म्हणून नियर बाय आपण 1 मागत आहे. इथे 13 झाला, इथे 4 राहिले. मग 13 मधून 5 मायनस करायचे. आन्सर किती येणार आहे, 7. नंतर 4 मधून 7 लेस होत आहेत का, तर नाही. नियर बाय आपण 1 घेणार आहे, तो 14 करणार आहे आणि इथे 5 राहणार आहेत. 14 मधून 7 गेले, 7 राहिले अँड 5 मधून 3 लेस झाला, 2 राहिले. मग 277 हे आपला आन्सर येत आहे. या पद्धतीत आपण पण काय करू शकतो, कॅरी ओव्हरचे सम सुद्धा सॉल्व करू शकतो. समजले इथं. आता आपण काय पाहणार आहे, पुढची स्टेप मल्टिप्लिकेशनची पाहणार आहे. आता मल्टिप्लिकेशन सुद्धा आपल्याला इझी मेथडने कसं करायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगते. 2 डिजिट बाय 2 डिजिट. तर पहा इथे 45 इंटू 36. पहिल्यांदा वर्टिकल अरेंजमध्ये आपल्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 5 6 30. इथे पण सेम 10 प्लेसमध्ये 4 3 12 ॲज इट इज लिहिणार आहे. नंतर क्रॉस मल्टिप्लाय करणार आहे 5 and 3 5 3 15 आणि इथं 4 6 24. ह्या दोन्हीचे ॲडिशन करणार आहे. आन्सर आले इथं 4 प्लस 5 9, 2 प्लस 1 3, 39. सेकंड प्लेसमध्ये घेताना हा 0 एक्स्ट्रा लावणार आहे आणि 9 3 ॲड करणार आहे, म्हणजेच 312.
39. 0, 9 plus 3, 12, 1 carry, 2 plus 1, 5, 2 plus 1, 3, 3 plus 3, 6 and 1. 1620 आन्सर येत आहे. या पद्धतीत आपण सिंपल मल्टिप्लिकेशन करू शकतो. पुढे आपण डिव्हिजन पाहूयात. (45 divided by 9). आता इथं करताना आपल्याला लॉंग डिव्हिजन मेथड न करता फक्त आपल्याला आन्सर तिथं फाइंड आउट करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला मिक्स ऑपरेशन करताना लॉंग डिव्हिजन मेथड करायची नाही. तर काय करायचे, ओनली आन्सर हवा आहे. तर इथं फाइंड आउट करून घ्यायचं आहे. 9च्या टेबलमध्ये 45 आहे का, तर आहे. तर कोणत्या प्लेसला आहे, 9 5 चा 45. फक्त एवढंच आन्सर आपल्याला हवं आहे. त्यामुळे हे सम आपल्याला सोपे पडतात सोडवण्यासाठी. हे तुम्हाला समजलं का? मला असं वाटतं की समजलं असेल. काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. त्यानुसार तुमचे डाऊट क्लिअर केले जातील. तर आता पुढे आपण मिक्स ऑपरेशनचे सम्स पाहू. आता आपण काय पाहिलं तर बेसिक कन्सेप्ट पाहिल्या. त्या म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. सोप्या पद्धतीने कसं सॉल्व्ह करायचं आहे ते पाहिलेलं आहे. आता तीच पद्धत यूज करून आपल्याला हे पुढील सम मिक्स ऑपरेशनचे सॉल्व्ह करायचे आहेत. ते कसे करायचे आहेत, मी इथे बोर्डवरती 2 सम सोडवून 2 उदाहरण घेतलेले आहेत. ते कसे सोडवायचे आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पहा, इथे पहिल्यांदा बोडोमस मधला इथं पाहणारे डिव्हिजन करणार आहे. 12च्या टेबलमध्ये 24 आहे का, तर आहे. कोणत्या प्लेसला आहे, 12 2 चा 24. म्हणून इथं 48 + 2 × 6 - 3. नेक्स्ट स्टेप आपण करणार आहे मल्टिप्लिकेशनची. तर इथे पहा, 6 2 चा काय येत आहे, 12. 48 + 12 - 3. नेक्स्ट करणार आहे 48 + 12. तर ॲडिशन करा. इथे काय येणार आहे, होरिझोंटल मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीतच. 8 + 2 10, 1 कॅरी, 4 + 1 5, 5 + 1 6 - 3. आता इथे पण तसंच 60 मधून 3 लेस करायचे आहेत. 0 मधून 3 लेस होत नाहीत, म्हणून आपण काय सांगितलेलं होतं, इथे 10 घेणार आहे आणि इथे 5 कट करून. मग 10 मधून 3 गेले, 7 राहिला आणि 5 ॲज इट इज. म्हणजे ह्याचा आन्सर आपलं काय आलेला आहे, 57. इथे काय दिलेलं आहे, पहिल्यांदा डिव्हिजन करणार आहे. 5च्या टेबलमध्ये 25 आहे का, तर आहे. कोणत्या प्लेसमध्ये आहे, तर 5 5 चा 25 -6 × 4. नेक्स्ट स्टेप करणार आहे आपण मल्टिप्लिकेशनची. मग आता इथे पहा, 35 ॲज इट इज लिहिणार आहे, +5 घेणार आहे, -6 4 चा 24. नेक्स्ट स्टेप करणार आहे आपण ॲडिशनची. 35 मध्ये 5 ॲड केल्यानंतर आन्सर येत आहे 40 -24. आणि 24 मधून 40 मधून 24 मायनस केल्यानंतर आन्सर काय येत आहे. आता इथे पहा, 0 मधून 4 लेस होते का, तर नाही. मगाशी मी सांगितलं, इथे आपलं काय येणार आहे, कट करून 10 होणार आहे. नियर प्लेस मधला 1 लेस होणार आहे. मग 10 मधून 4 गेले, राहिले किती, 6. आणि 3 मधून 2 गेले, राहिला किती, 1. म्हणजे याचा आन्सर आपला आलेला आहे 16. किती सोपं आहे आपल्याला सॉल्व्ह करणं. पहिल्यांदा हे सम या पद्धतीत तुम्हाला सोडवावे लागणार आहेत. आणि मग तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जो ऑप्शन आलेला आहे तो तुम्हाला गोल करायचा आहे पेपरमध्ये. काही डाऊट असेल तर कमेंट करा, तुमचे डाऊट क्लिअर केले जातील. आणि जास्तीत जास्त स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मुलांना काही अडचणी असतील तर त्यातनं सोडवून दिल्या जातील. कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.